बोंधू अशोक खरात त्याच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा फास आता घट्ट होताना दिसतोय। ईडीकडून माजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाला समन्स बजावण्यात आलाय। काय आहे 70 कोटींचं बनावट खात्यांचं जाळ, जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून। चाकणकरांच्या बहिणीला ईडीचं समन्स। प्रतिभा चाकणकरांसह मुलगाही ईडीच्या रडारवर। खरात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चाकणकर ईडीच्या फेऱ्यात। रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाला ईडीनं समन्स बजावलाय। अशोक खरात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात प्रतिभा चाकणकरांना हे समन्स बजावण्यात आलंय। राहत्याच्या समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाच्या नावावर खाती उघडण्यात आली होती। तसंच या खात्यांचा व्यवहार अशोक खरात पाहत असल्याचं देखील तपासातून समोर आलं होतं। समता पतसंस्थेत खरातनं 70 कोटींची उलाढाल केल्याचंही चौकशीतून समोर आलंय। अशोक खरातनं समता आणि जगदंबा पतसंस्थेत अनेक बनावट खाती उघडल्याचं तपासातून समोर आलं आहे। समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाचं खातं असल्यानं याआधी शिर्डी पोलिसांनी त्यांची चौकशी केली होती। मात्र आता ईडीनं समन्स दिल्यानं प्रतिभा चाकणकर कधी चौकशीसाठी हजर राहतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ईडीच्या दाव्यानुसार खरातनं आपल्या भक्तांकडून धार्मिक कार्याच्या नावाखाली आधार कार्ड आणि पॅन कार्ड जमा केलं। या कागदपत्रांचा वापर करूनच त्यानं समता पतसंस्थेत खाती उघडल्याची माहिती आहे। तसंच पतसंस्थेतील खात्यांबाबत आम्हाला कोणतीही माहिती नव्हती, कागदपत्रांवरील सह्या देखील बनावट आहेत असं स्पष्टीकरण शिर्डी पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकरांनी काही दिवसांपूर्वी दिलं होतं। जे खातं आहे ते बनावट आहे, आपल्या तिथे सह्या नाहीयेत, एकही रुपयाची आपण उलाढाल केलेली नाहीये। तुम्हाला कल्पना होती का समता पतसंस्थेमध्ये तुमच्या नावाची खाती कसं माहित झालं? आपल्या मीडियावरती पाहिलं आणि आम्ही आलोय, अजूनही आम्हाला कोणतीही नोटीस पोहोचलेली नाही। तुमचे कागदपत्र पाहिली ती तुमची होती का बनावट होती ती? कागदपत्र बनावट आहे, सह्या सुद्धा आपल्या बनावट आहेत। तर पुढचा तपास आपले करतात। पैशांचा मूळ स्रोत लपवण्यासाठी आणि तो पांढरा करण्यासाठी खरातनं लेअरिंग पद्धतीचा वापर केल्याचा तपास यंत्रणेचा कयास आहे। येत्या आठवड्यात प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांना ईडी समोर हजर राहावं लागणार आहे। त्यामुळे या चौकशीतून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। आर्थिक व्यवहारांचा लेखाजोखा आणि तपास करण्याची कौशल्य हे ईडीकडे आहे। त्यामुळे भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन याने उभारलेलं हे 70 कोटींचं जाळं आता खरातसह त्याच्यासोबत आर्थिक संबंध ठेवणाऱ्यांना ईडी चौकशीत अडकवणार आहे। खरात सोबत झालेले व्यवहार आणि खरात याच्या संबंधित असलेल्या सर्वांच्या अडचणी वाढणार हे मात्र नक्की। कुणाल जमदाडे, झी 24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।